माझ्या नंदेने माझ्या 2 वर्षाच्या मुलीच्या कानाखाली वाजवली. पुढच्या क्षणी माझ्या नवऱ्याने असा निर्णय घेतला की तो ऐकून घरातले सगळे लोक सुन्न झाले. माझं नाव शीतल. माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली होती आणि माझी 2 वर्षाची एक सुंदर मुलगी होती. तिचं नाव नेहा. ती माझी पूर्ण दुनिया होती. माझ्या सासरच्या लोकांना मुलगा हवा होता. त्यांच्या घरासाठी वारस हवा होता. पण ही गोष्ट माझ्यासमोर कुणीही स्पष्ट बोलले नव्हते. पण ती गोष्ट मला रोज जाणवत असायची. त्यांना नातू हवा होता, नात नाही. जेव्हा नेहाचा जन्म झाला तेव्हा माझ्या माहेरच्या लोकांनी आनंदाने बर्फी वाटली होती आणि माझी सासू फक्त एवढंच म्हणाली होती की असू दे, देव पुढच्या वेळी तुझ्या पदरात मुलगा नक्की देईन. सासूचे बोलणे ऐकून त्या दिवशी मी शांत बसले होते. तेव्हा मला असं वाटलं होतं की वेळेसोबत सगळं छान होईल. पण नेहाचा जन्म होऊन 2 वर्ष झाली, तरी पण काहीच बदललं नाही. माझी नणंद स्वाती लग्न झालं असून पण सारखी 3-4 दिवसांनी माहेरी येत असायची. तिचा माझ्या मुलीवर जरा पण जीव नव्हता. ती तिचा तिरस्कार करत असायची. उलट सारखी टोमणे मारत म्हणायची, वहिनी, तुझ्या पोरीला जास्त डोक्यावर बसवून ठेवू नकोस. पोरी जास्त लाडाने आणि प्रेमाने लवकर बिघडतात. आईबापाची मान खाली घालायला लावतात. मी प्रत्येक वेळी माझ्या नंदेचे बोलणे हसण्यावारी टाळत असायचे. मला माझ्या मुलीच्या समोर भांडण करायचं नव्हतं. माझा नवरा महेश कामामुळे खूप बिझी असायचे. ते वाईट नव्हते, पण त्यांना घरातल्या गोष्टीत पडायला अजिबात आवडत नव्हते. मी खूप वेळा त्यांना सांगायचा प्रयत्न केला की स्वातीताई नेहासोबत नीट बोलत नाहीत. पण ते प्रत्येक वेळी हेच बोलत असायचे की शीतल, अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेत जाऊ नकोस. त्यांचे बोलणे ऐकून मी शांत व्हायचे. ही रविवारची गोष्ट आहे. गोष्ट खूप छोटी होती, पण त्या गोष्टीने पूर्ण कुटुंबाचे विचार बदलले होते. त्या दिवशी माझ्या सासूने घरात एक पूजा ठेवली होती. आजूबाजूचे लोक, पाहुणे, आईंच्या मैत्रिणी असे सगळे लोक घरात पूजेसाठी येणार होते. सकाळपासूनच घरात गोंधळ सुरू होता. मी एकटी किचनमध्ये जेवणाच्या तयारीला लागले होते. नेहा छान फ्रॉक घालून सगळ्या घरात फिरत होती. जो पण तिच्याकडे बघत असायचा तो खुश होत असायचा. तेवढ्यात माझी नणंद स्वाती तिच्या 5 वर्षाच्या मुलाला रोहनला सोबत घेऊन आली. आल्या आल्या त्या नेहाला बघून टोमणा मारत म्हणाल्या, अरे, अजून पण ही फ्रॉक घालून घरात अधूनमधून पळत आहे. वहिनी, माझे बोलणे ऐक. ही एक मुलगी आहे. तिच्यावर जास्त खर्च करून काही फायदा होणार नाही. मी त्यांच्या बोलण्याला काही उत्तर दिले नाही. घरात पूजा सुरू झाली. घरातले सगळे लोक पूजेला बसले होते. मी किचनमधून पूजेसाठी बनवलेला प्रसाद घेऊन बाहेर येत होते. तेवढ्यात ताईंच्या मुलाची, रोहनची खेळता खेळता लात पूजेच्या ताटाला लागली. त्यातली सगळी फुलं खाली सांडली. कुणाला काही समजणार त्या अगोदर रोहन घाबरून तिथून बाजूला झाला. त्याच वेळी माझी 2 वर्षाची मुलगी नेहा तिथे आली आणि तिने खूप निरागसपणे त्या ताटातून सांडलेली फुलं उचलायला सुरुवात केली. ताई न बघता न काही समजून घेता तिच्यावर जोरात ओरडायला सुरुवात करत म्हणाल्या, या मुलीकडून हीच अपेक्षा होती. असं म्हणत त्यांनी पुढच्या क्षणी माझ्या 2 वर्षाच्या नेहाच्या जोरात कानाखाली वाजवली. त्याचा आवाज सगळ्या घरात घुमत होता. माझी नेहा तिथेच बसून रडायला लागली. ती रडत फक्त एकच शब्द बोलली, आई. तिचा तो आवाज माझ्या कानात घुमला. तिला अशी रडताना बघून माझ्या हातातून प्रसादाचे भांडे खाली पडले. मी पळत माझ्या मुलीच्या जवळ आले आणि तिला कुशीत घेतले. तिच्या त्या नाजूक गालावर ताईंच्या बोटांचे वण स्पष्ट दिसत होते. माझी मुलगी भीतीने थरथर कापत होती. मी रागात ताईंना म्हणाले, ताई, तुम्ही माझ्या मुलीला का मारले? तुमची हिंमत कशी झाली तिच्यावर हात उचलायची? स्वातीताई खूप निर्लज्जपणे उत्तर देत म्हणाल्या, चूक केली आहे तर मग मार पडणारच ना. तिला आत्तापासूनच शिकवले नाही, चांगले वळण लावले नाही तर मोठी झाल्यावर ती डोक्यावर बसून नाचायला लागेल. मी रागात थरथरत्या आवाजात म्हणाले, ताई, चूक माझ्या मुलीने नाही तर तुमच्या मुलाकडून झाली आहे. तेवढ्यात रोहन घाबरत म्हणाला, आई, ते ताट खेळता खेळता माझ्याकडून सांडले गेले होते. हे ऐकून घरात शांतता पसरली. सगळे पाहुणे लोक स्वातीताईंकडे बघायला लागले. पण त्या स्वतःची चूक कबूल करण्याऐवजी म्हणाल्या, मग काय झालं? नेहाच्या एकतर कानाखाली मी मारले आहे. मी काही बोलणार त्या अगोदरच माझी सासू माझ्याकडे बघून म्हणाली, शीतल, उगाच गोंधळ घालू नकोस.
स्वाती मोठी आहे आणि तिला तुझ्या मुलीला समजून सांगण्याचा हक्क आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या नंदेने माझ्या 2 वर्षाच्या मुलीला सगळ्यांच्या समोर कानाखाली वाजवली आणि माझी सासू तिचीच बाजू घेत होती. नेहा रडत होती. तिने तिच्या दोन्ही हातांनी मला आवळून मिठी मारली आणि म्हणाली, आई, मी काहीच केलं नाही. मी तिला शांत बसवण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात माझा नवरा महेश त्यांच्या ऑफिसमधली मीटिंग लवकर संपवून अचानक घरी आले. जशी त्यांची नजर आमच्या रडणाऱ्या मुलीवर आणि तिच्या गालावर उठलेल्या बोटांच्या वणावर पडली, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांनी माझ्याकडे बघितले आणि नंतर त्यांच्या आईकडे आणि बहिणीकडे बघितले आणि पुढच्या क्षणी त्यांनी असा प्रश्न विचारला. तो प्रश्न ऐकून घरात असणारे सगळे लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. मुलीच्या गालावर उठलेल्या बोटांचे वण बघून त्यांचा चेहरा कठोर झाला. ते लगेच आमच्या जवळ आले आणि वाकून मुलीला उचलून जवळ घेत प्रेमाने तिला विचारत म्हणाले, नेहा बाळा, माझ्या मुलीला कोणी मारलं? नेहा घाबरली होती म्हणून ती काही बोलली नाही. तिने तिचा चेहरा तिच्या बापाच्या खांद्यावर लपवला. ती अजून पण हुंदके देत होती. महेशने माझ्याकडे बघितलं. माझ्या डोळ्यात पण पाणी होतं. मी काही बोलणार त्या अगोदरच ताई हसत म्हणाल्या, दादा, एवढ्या छोट्याशा गोष्टीला एवढं मोठं बनवू नकोस. एकतर कानाखाली मारले आहे. मुलांना समजून सांगण्यासाठी कधी कधी असं करायला लागतं. महेशने रागात स्वातीकडे डोळे मोठे करून बघितले आणि म्हणाले, स्वाती, अगोदर मला हे सांग की माझ्या मुलीची चूक काय होती? स्वाती लगेच म्हणाली, तिने पूजेचे ताट सांडले होते. तेवढ्यात 5 वर्षाचा रोहन समोर आला आणि रडत रडत म्हणाला, मामा, ते ताट माझ्याकडून सांडले होते. नेहा तर त्यातून खाली पडलेली फुलं उचलत होती. त्याच्या बोलण्यामुळे घरात सगळे लोक शांत झाले. आता कुणाच्याजवळ बोलण्यासाठी काहीच नव्हते. महेशने त्याच्या बहिणीकडे बघितले आणि खूप शांत स्वरात म्हणाले, स्वाती, तुझा मुलगा खरं बोलत आहे. तशी स्वातीताईंनी नजर खाली घातली, पण पुढच्या क्षणी परत त्यांची चूक लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या, अरे दादा, तो तर अजून लहान आहे. त्याच्या काय लक्षात राहणार आहे? तेवढ्यात बाजूच्या काकू, ज्या पूजेसाठी आल्या होत्या, त्या म्हणाल्या, अरे महेश, रोहन खरं बोलत आहे. आम्ही सगळ्यांनी आमच्या डोळ्यांनी बघितलं आहे. तुझी मुलगी नेहा तर फुलं उचलत होती. तेवढ्या स्वातीने रागात तिच्यावर हात उचलला. तिथे बसलेल्या सगळ्यांनी हो म्हणून मान हलवून यासाठी होकार दिला. आता सत्य सगळ्यांच्या समोर होते. पण सगळ्यात मोठा झटका मला तेव्हा लागला, जेव्हा माझी सासू परत म्हणाली, महेश, जे झालं ते झालं. सगळं इथेच सोडून दे. स्वाती मोठी आहे. एक कानाखाली मारली म्हणून काय झालं? महेशने पहिल्यांदा त्यांच्या आईकडे असे बघितले जणू ते त्यांना ओळखतच नाहीत. ते हळू पण स्पष्ट शब्दात म्हणाले, आई, जर आज कोणी स्वातीच्या मुलाला अशी कानाखाली मारली असती, तेव्हा पण तू असंच बोलली असतीस का? माझी सासू काही वेळ शांत बसली आणि नंतर म्हणाली, ती गोष्ट वेगळी आहे. महेश लगेच म्हणाले, आई, वेगळी कशी आहे? ते दोघेही लहान आहेत. फरक फक्त एवढाच आहे की एक तुझ्या मुलीचा मुलगा आहे आणि दुसरी माझी मुलगी आहे. हे ऐकून घरात परत शांतता पसरली. माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. पहिल्यांदा कुणीतरी ती गोष्ट बोलली होती जी मला मागच्या 2 वर्षापासून जाणवत होती. भावाचे बोलणे ऐकून स्वाती रागात म्हणाली, दादा, तू एका मुलीसाठी स्वतःच्या बहिणीसोबत भांडत आहेस. महेश लगेच उत्तर देत म्हणाला, ती फक्त एक मुलगी नाही तर माझ्या रक्ताची मुलगी आहे. या घरची नात आहे. आणि लक्षात ठेव, आज तू फक्त तिच्या कानाखाली मारली नाहीस, तर तिच्या आत्मसन्मानावर हात उचलला आहेस. हे ऐकून स्वाती तळमळून उठली. ती रागात म्हणाली, म्हणून आता मी या घरात येणं सोडून देऊ का? महेश म्हणाला, हा निर्णय तुझा तू घे. पण जोपर्यंत तू माझ्या बायकोची आणि मुलीची माफी मागत नाहीस, तोपर्यंत तुला या घरात कुणावरही हात उचलण्याचा अधिकार नाही. हे ऐकून माझी सासू रागात म्हणाली, महेश, तू तुझ्या बहिणीला माफी मागायला लावणार आहेस का? महेश पहिल्यांदा मोठ्या आवाजात म्हणाला, हो आई, कारण यावेळी चूक स्वातीची आहे. आणि आज जर मी शांत बसलो तर उद्या माझ्या मुलीला असे वाटेल की तिचे बाबा तिच्यासाठी उभे राहिले नाहीत.
वडिलांचे बोलणे ऐकून नेहाने पहिल्यांदा मान वर केली. तिच्या डोळ्यात अजून पण पाणी होतं, पण कदाचित तिला वडिलांचे बोलणे समजले नव्हते. तिने हळूच महेशचा शर्ट पकडला. तेवढ्यात माझी मावशी, जी पूजेसाठी माझ्या घरी आली होती, ती पुढे आली आणि म्हणाली, जावई बापू, तुम्ही आज योग्य केलेत. मुलांवर हात उचलण्याचा अधिकार त्याच्या आईवडिलांशिवाय दुसऱ्या कुणालाही नसतो. आता लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. कोण माझ्या नंदेला चुकीचं बोलत होतं, तर कोणी माझ्या सासूच्या विचारांवर प्रश्न उभे करत होते. स्वातीताईंनी घरातले वातावरण बिघडताना बघितले तसे त्यांची पर्स घेऊन जायला लागल्या. त्या दारात पोहोचल्या तसे मागून महेश फक्त एक वाक्य म्हणाले, स्वाती, जर तू आज या घरातून माफी न मागता निघून गेलीस तर परत या घरात पाऊल ठेवण्याअगोदर तुला माझी एक अट मान्य करायला लागेल. भावाचे बोलणे ऐकून स्वाती तिथेच थांबली आणि मागे वळून म्हणाली, कुठली अट दादा? महेश तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, जो त्रास आज माझ्या मुलीने सहन केला आहे तो अगोदर समजून घ्यायला लागेल. त्यानंतरच तू या घरात पाऊल ठेवू शकतेस. हे ऐकून माझी सासू आणि नणंद दोघीही हैराण झाल्या. त्यांना माहीत नव्हतं की महेश पुढच्या काही क्षणात असा निर्णय ऐकवणार आहेत, त्यानंतर घरातली नाती पहिल्यासारखी अजिबात राहणार नाहीत. स्वातीताई दारातच उभ्या होत्या. घरातले पाहुणे कधी ताईंकडे तर कधी महेशकडे बघत होते. माझी सासू रागात म्हणाली, महेश, नक्की तुला करायचं तरी काय आहे? महेशने त्याच्या मुलीच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाला, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की यापुढे माझ्या मुलीने या घरात स्वतःला दुसऱ्या कुणापेक्षाही कमी समजायला नको आहे. नंतर त्यांनी माझ्याकडे बघितले आणि हळू आवाजात मला म्हणाले, शीतल, तू मला कधी सांगितले होतेस का की आई आणि स्वाती नेहासोबत अशा वागत असतात? त्यांचे बोलणे ऐकून माझे डोळे भरून आले. मी हळू आवाजात म्हणाले, हो, मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही प्रत्येक वेळी हेच बोलत होता की छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेत जाऊ नकोस. माझं बोलणं ऐकून त्यांनी लाजेने मान खाली घातली. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. ते सगळ्यांच्या समोर म्हणाले, आज जर मी वेळेवर घरी आलो नसतो तर कदाचित माझ्या मुलीने हेच मानले असते की तिने मार खाणे योग्य होते आणि यापेक्षा मोठी हार एका बापाची होऊ शकत नाही. त्यांचे बोलणे ऐकून घरातले वातावरण शांत झाले. तेवढ्यात माझी 2 वर्षाची मुलगी नेहा रडत तिच्या बाबांना विचारत म्हणाली, बाबा, मी काही चुकीचं तर केलं नाही ना? मुलीचे निरागस बोलणे ऐकून त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, नाही बाळा, यात तुझी काही चूक नव्हती. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तू बरोबर असशील तर जगातला कुठलाही माणूस तुला मारण्याचा हक्क ठेवू शकत नाही. हे ऐकून तिथे बसलेल्या सर्व लोकांचे डोळे भरून आले. स्वातीताई आत्तापर्यंत शांत बसल्या होत्या, पण त्यांच्यातला अहंकार अजून पण संपला नव्हता. त्या म्हणाल्या, दादा, मी तर रागात कानाखाली वाजवली होती. एवढ्या छोट्याशा गोष्टींवरून काय तू माझ्याशी नाते तोडणार आहेस का? महेश शांत स्वरात म्हणाला, नाती मारल्यामुळे तुटत नाहीत, स्वतःची चूक कबूल न करण्यामुळे तुटत असतात. नंतर ते त्यांच्या आईकडे बघून म्हणाले, आई, आज सगळ्यात जास्त दुःख तू मला दिले आहेस. तू तुझ्या नातीच्या गालावर पडलेले वन बघितले नाहीस. तुला तर फक्त तुझी मुलगी दिसत होती. त्यांचे बोलणे ऐकून सासूबाईंचे डोळे भरून आले. तरी पण त्या परत म्हणाल्या, मी तर फक्त घराच्या शांतीसाठी स्वातीची साथ दिली होती. महेश उत्तर देत म्हणाले, ज्या घराची शांती एका लहान निरागस मुलीच्या डोळ्यातल्या पाण्यावर टिकली असेल तर ती शांती नाही तर अन्याय आहे. सगळे लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले, पण घरात बसलेल्या कुणाची हिंमत झाली नाही सासूबाईंच्या बोलण्याचे समर्थन करण्याचे. तेवढ्यात महेशने एक असा निर्णय ऐकवला ज्याची कल्पना पण कुणी केली नव्हती. ते म्हणाले, आजपासून या घरात एक नियम असेल. माझ्या बायकोचा आणि माझ्या मुलीचा अपमान करणारा कुणीही व्यक्ती असो, मग तो माझ्या कितीही जवळचा असो, त्यानंतर तो या घरातल्या पाहुण्यांसारखा पण राहणार नाही. स्वातीताई हैराण होऊन म्हणाल्या, दादा, याचा काय अर्थ? महेश स्पष्ट शब्दात म्हणाले, याचा अर्थ स्वाती,
जोपर्यंत तू माझ्या बायकोची आणि माझ्या मुलीची मनापासून माफी मागत नाहीस, तोपर्यंत तू या घरात पाऊल ठेवणार नाहीस. हे ऐकून माझी सासू रागात म्हणाली, महेश, हे घर माझं आहे आणि या घरात येण्यापासून तू कुणाला थांबवू शकत नाहीस. महेश खूप शांततेत म्हणाले, आई, हे घर तुझं असू शकतं, पण माझ्या बायकोचा आणि माझ्या मुलीच्या आत्मसन्मानाची जबाबदारी माझी स्वतःची आहे. जर त्यांचा सन्मान या घरात सुरक्षित नाही, तर आम्ही या घरात राहणार नाही. त्यांचे बोलणे ऐकून जणू मी श्वास घेण्याचे विसरून गेले. मी कधी विचार पण केला नव्हता की महेश एवढा मोठा निर्णय घेतील. ते माझ्याकडे बघून म्हणाले, शीतल, आपल्या तिघांचे सामान पॅक करायला घे. मी माझ्या ऑफिसजवळच एक भाड्याने फ्लॅट अगोदरच बघून ठेवला आहे. माझी इच्छा होती की काही महिन्यांनी तिकडे शिफ्ट व्हायचं, पण आता आपण आजच तिकडे राहायला जाणार आहोत. हे ऐकून सगळे लोक सुन्न झाले. माझी सासू घाबरली. त्यांनी पहिल्यांदा माझा हात पकडला आणि म्हणाल्या, सुनबाई, प्लीज जाऊ नकोस. माझ्याकडून चूक झाली. मी त्यांच्याकडे बघितले आणि खूप शांत आवाजात म्हणाले, आई, मला माझ्या मुलीच्या कानाखाली मारण्यापेक्षा जास्त दुःख या गोष्टीचे झाले आहे की ज्यावेळी माझी मुलगी रडत होती तेव्हा तुम्हाला तिच्या डोळ्यातले पाणी दिसले नाही. हे ऐकून माझ्या सासूचे डोळे भरून आले. इकडे माझी नणंद पण माझ्या जवळ आली आणि माझ्या मुलीच्या नेहाच्या समोर हात जोडून मान खाली घालून म्हणाली, नेहा बाळा, तुझ्या आत्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ कर. नेहा काही बोलली नाही. तिने मला अजूनच घट्ट मिठी मारली. मला समजले होते की तिच्या मनातली भीती अजून गेली नाही. त्याच दिवशी आम्ही ते घर सोडून नव्या घरात राहायला गेलो. पुढचे काही दिवस माझी नणंद रोज फोन करत होती, पण महेशने स्पष्ट सांगून टाकले होते, अगोदर तुझ्या वागणीने सिद्ध करून दाखव की तुला खरंच पश्चाताप झाला आहे. महिन्यानंतर ताई त्यांच्या नवऱ्यासोबत आमच्या घरी आल्या. यावेळी त्यांच्या हातात खेळणी नव्हती, तर एक गोष्टीचे पुस्तक होते. त्या नेहाच्या समोर जाऊन बसल्या आणि प्रेमाने म्हणाल्या, आज माझ्या नेहाला मी गोष्ट सांगणार आहे, पण अगोदर मला एका गोष्टीची तुझ्याकडून माफी हवी आहे. त्या दिवशी तुझी आत्या तुझ्याशी खूप चुकीची वागली होती. तू तुझ्या आत्याला माफ कर. नेहाने हळूच त्यांच्याकडे बघितले आणि मग त्यांच्या गळ्यात पडली. हे बघून मला खूप आनंद झाला. इकडे माझी सासू पण बदलली होती. आता जर कोण बोलले, अरे, अजून तुम्हाला नातू झाला नाही, तेव्हा ते हसून उत्तर देत म्हणायच्या, माझी नातच माझा खूप मोठा गर्व आहे. त्या दिवशी मला समजले की कधी कधी एका वडिलांनी योग्य वेळी घेतलेला निर्णय फक्त स्वतःच्या मुलीचे नाही, तर पूर्ण कुटुंबाचे विचार करण्याची पद्धत बदलते. महेशने त्याच्या मुलीसाठी योग्य वेळी योग्य पाऊल उचलून त्यांच्या मुलीचे भविष्य सुरक्षित केले होते.